मला असं होतं की फ्रेंडशिप्समध्ये इन्सिक्युरिटीज ह्या खूप अंडररेटेड म्हणजे असतात त्या. इट इज अ व्हेरी रिअल थिंग फ्रेंडशिप्समध्ये इन्सिक्युरिटी. सही उशी ठीक आहे ना तुला? मला कळत नाही इथे ठेवू का ती बोलली ना ती मॅचिंग आहे ठेव ना, ते आपल्याला स्पॉन्सर आहे. पण ती मध्ये नाही अशी करून ठेवली साईडला. पण मग इकडे ठेवू की इकडे ठेवू? कुठे हवी तिथे ठेव. आणि ती बट मागे गेली होती बट. पण ती डोळ्यावर येते. एक मिनिट थांब, तुला नक्की काय हवंय? हे हवंय की नकोय? माझी अपेक्षा सांग. अरे माझ्या अपेक्षा तुझी काय अपेक्षा आहे? तुझी असं होस्ट म्हणून माझ्याकडनं काय अपेक्षा आहे ते तू सांग, मग मी माझी अपेक्षा तुला सांगते. होस्ट म्हणून माझी अपेक्षा आहे की आपण अपेक्षा या विषयावरतीच बोलूया, गप्पा मारूया. सई तुझं आजच्या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत आहे. तर सिद्धहस्त आर्टिझनल टेक्सटाईल्स आणि ब्युटी ब्लिस यांच्या सौजन्याने आम्ही सुरू करतोय आजचा पॉडकास्ट आणि आपल्या गप्पा. तर आपल्या सोबत गप्पा मारायला आली सई पुरकर. हॅलो. झाली ऑफिशियल ओळख झाली, सगळं बोलून झालं आणि ती उशीर राहू दे तशी छान दिसते. तर सई मला सांग की एकमेकांच्या अपेक्षा आता आपण बोलत होतो ज्याच्यावर आपण जाऊ थोड्या वेळाने रिलेशनशिप आणि अपेक्षांवर, पण तुझी स्वतःकडनं काय अपेक्षा आहे इथूनच आपण सुरुवात करू. स्वतःकडनं अपेक्षा इन व्हॉट कॉन्टेक्स्ट? म्हणजे आता माझ्या स्वतःकडनं प्रत्येक माझ्या आयुष्याच्या आस्पेक्टमध्ये वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. म्हणजे काय? म्हणजे आता मी 3rd इयरला आहे, ग्रॅज्युएशन मी माझं कम्प्लीट करते. सो माझ्या एज्युकेशनल अपेक्षा माझ्या स्वतःकडनंच्या वेगळ्या आहेत. माझ्या इंडस्ट्रीत मी जेव्हा जाईल फील्डमध्ये मी काम करेन माझ्या फील्डमध्ये, तेव्हा माझ्या स्वतःकडनं काय अपेक्षा आहेत त्या वेगळ्या आहेत. माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर मी कसं वागायचं ह्याच्या माझ्या अपेक्षा वेगळ्या आहेत. माणूस म्हणून मी कशी व्हायला पाहिजे किंवा माणूस म्हणून माझ्या स्वतःकडनंच्या कुठल्या व्हॅल्यूज माझ्या स्ट्रॉंग पाहिजेत, मॉरल्स एथिक्सवर मी स्ट्रॉंग पाहिजे, ह्या माझ्या अपेक्षा आहेत. अशा वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा डे टू डे बदलत असतात का? त्याच्यात पण प्रकार असतो की नाही या फिक्स आहेत स्वतःकडच्या अपेक्षा, टार्गेट्स म्हणूया त्याला, अपेक्षा नको म्हणूया तर. हा म्हणजे काही काही तर आता बेसिकच असतात की परीक्षेत चांगले मार्क पडणे, हे स्टँडर्ड अपेक्षा असतात. पण काही काही अपेक्षा मला वाटतं तुम्ही जसे माणूस म्हणून मोठे होत जाता ना, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात, वेगवेगळे अनुभव येतात, बऱ्याच लोकांशी तुम्ही बोलायला लागता, तशा तुमच्या अपेक्षा बदलायला लागतात स्वतःकडच्या, असं मला वाटतं. म्हणजे आपण जेव्हा होलिस्टिकली बघतो ना एखाद्या गोष्टीकडे, तेव्हा तुमची दृष्टी बदलते असं मला वाटतं. मी शाळेत होते तेव्हा मी छोटे होते, माझं वर्ल्डच छोटं होतं, त्यामुळे मी माझ्या स्वतःकडे तेवढ्याच दृष्टीने बघायचे. आता मी एक पायरी वर आली आहे, आता मला वेगळं दिसतंय जग आजूबाजूचं, स्वतः माझ्या अपेक्षाही बदलत आहेत. अशा अपेक्षा सगळ्यांकडनं बदलत असते. हो, घरातले, मैत्रिणी किंवा डे टू डे आपल्या संपर्कात येणारे आजी आजोबा. आजी आजोबा म्हणजे जनरेशन गॅप एवढी असते. एक वेळ आई म्हणजे माझं आणि माझ्या आई बाबांचं नातं खूप जास्त फ्रेंडली, म्हणजे ते आर द बेस्ट पेरेंट्स एव्हर, कारण ते एवढे चिले आहेत. आणि मग अपेक्षा म्हणजे आमच्या ना कसं होतं, मी आणि आई तर म्हणजे आम्ही एकत्र एका घरातच राहतो, तर तेव्हा आम्ही लिटरली रूममेट सारख्या राहतो. आम्ही आई मुलीच्या अपेक्षा अशा एकमेकींकडनं काहीही नसतात. एक बेसिक जनरल उदाहरण, माझी खोली आहे वेगळी, माझ्या खोलीत रात्री खूप भीतीदायक आवाज येतात आणि मला खूप भीती वाटते. सो पहिल्या दिवसापासून मी झोपायला गेले आणि मला असं होतं की नाही मी नाही झोपू शकत, मला खूप भीती वाटते. सो मी आणि आई झोपतो तिच्या खोलीत. तर आमचं आता असं एक सेट झालंय की मला रात्री मी सगळे दिवसभर वगैरे टाइमपास करून किंवा काम करून दमलेली असते, मला असं डायरेक्ट बेडवर असं झोपून जायला आवडतं. पण आमच्या दोघींचंही असं असतं की आपण बेडशीट्स बदलूया रात्री झोपायच्या वेगळ्या दिवसाच्या वेगळ्या. सो मग ती रात्रीच्या बेडशीट घालते आणि आवडते, आणि तिला दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम लवकर उठून आवडायचं असतं. मला कम्पॅरेटिव्हली कमी वेळ असतो, जास्त वेळ असतो, उशिराचं असतं. सो मग मी दुसऱ्या दिवशी सकाळच्या बेडशीट्स आवडते. असं आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं आणि आमच्या एक दोघींनाही माहितीये का की ह्या एकमेकींकडनंच्या आमच्या अपेक्षा आहेत. आणि मग त्याच्यात आम्ही ट्विक्स वगैरे पण करतो की म्हणजे आदल्या रात्री तिला कुठेतरी उशीर झाला घरी यायला तर मी घालून ठेवते, पण मग मी सांगते की आता मी आज रात्री घातलंय, उद्या सकाळी तू आवडायचं असं. सो
असं म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टींपासून असतं. तू परवा काहीतरी मला एक असंच गंमत गप्पा मारताना किस्सा सांगितलेलास की आजोबांचं. हो हा, म्हणजे मी तेच म्हणते की आई वडील आणि म्हणजे माझ्या बाबतीत तरी आई वडील आणि मी ही जी अपेक्षांमधली म्हणजे गॅप आहे, त्याचा जो ब्रिज आहे तो कमी आहे. पण आजी आजोबा आणि मी ही जी जनरेशन गॅप आहे ह्याच्यातला खूप आहे. सो हा म्हणजे बेसिक गोष्टी असतात, त्यांची अपेक्षा पण ना खरं खूप कमी असतात. ते इतके माझे आजी इतके छान आहेत ना, त्यांना दिवसातून एकदा कॉल करा, 5 मिनिटं बोला, छान आहेस ना तू, ओकेस ना, एवढंच अपेक्षित असतं. पण आता ते वयानुसार ते विसरायला लागले बऱ्याच गोष्टी. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाते तेव्हा परत हे त्यांचा प्रश्न असतो, आता शेवटचं वर्ष ना, झालं ना तुझं ग्रॅज्युएशन? मी दरवेळेला त्यांना सांगते नाही, माझा 4 वर्षाचा कोर्स आहे, अजून 1 वर्ष आहे. पण परत परत ते तेच विचारतात. मग मला होतं असं की अरे काय मी सांगितलंय ना, विसरतात. सो मी की त्यांच्याकडनं अपेक्षाच ठेवलेली नाहीये की ते दरवेळेला प्रत्येक गोष्ट मी सांगितलेली लक्षात ठेवतील. आणि हे तर घरातलं झालं. पण जसं आपण म्हणतो की सोशली सुद्धा बाहेर पडताना आपल्याला अनेक असे आजी आजोबा भेटतात, सिनियर भेटतात, कधी कधी अशी अपंग माणसं भेटतात ज्यांना हेल्पची गरज असते. त्या नकळत आलेल्या समाजाकडनं अपेक्षा असतात आपल्यासाठी. हो असतात ना, म्हणजे आता हे अगदी आपल्याला शाळेपासून शिकवतात की आजी आजोबा रस्ता क्रॉस करताना दिसले की आपण पटकन त्यांचा जाऊन हात धरायचा आणि रस्ता क्रॉस करून द्यायचा. आणि मला असं वाटतं त्या अपेक्षा समाजाने आपल्याकडनं ठेवणं बरोबर सुद्धा, कारण तेवढी मॉरॅलिटी ही प्रत्येक ऍज अ सिटीझन तुमची असलीच पाहिजे प्रत्येकाकडे. आणि ती अपेक्षा म्हणजे एक 1 साइडेड निरपेक्ष पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आजी आजोबा चालतायत, मी त्यांना रस्ता क्रॉस करून, तर मी नाही अपेक्षा ठेवणार की त्यांनी मला थँक्यू म्हणावं. मी त्यांची ती अपेक्षा माझं कर्तव्य म्हणून बघीन की हो हा माणूस हेल्पलेस आहे, तर इथे माझी जबाबदारी आहे त्याला जाऊन मदत करा. सो असं मला वाटतं. काही काही ज्या सोसायटीच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या असाव्यात, आणि ते तुम्ही पाळणं हे तुमचं तुम्ही जबाबदारी किंवा कर्तव्य. अनेक गोष्टी असतात आणि डे टू डे सिग्नल पाळणं ही त्या सिग्नल ज्यांनी कोणी इन्स्टॉल केलेलं आहे पोलीस, त्यांची अपेक्षा आहे की लोकांनी पाळावा. आपण म्हणलं नाही लोकांनी माझ्याकडनं अपेक्षाच ठेवायची नाही, मी लोकांकडनं ठेवणार नाही, तर तुम्ही वर्क नाही तोडणार एवढाही विचार करत नसेल. आणि डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे असं होतं ना, मित्रमैत्रिणी आमच्या वयाचं तसं खूप होतं की असं रिलेशनशिप्स फॉर एक्झाम्पल की बॉयफ्रेंड असेल की जाऊ दे हा माझं, मी एवढं सगळं त्याला मला असं वाटतंय करावं असं, पण हा करतच नाहीये, आता मी ह्याच्याकडे काही अपेक्षाच ठेवणार नाही, असा एक एक्स्ट्रीमला जातात. आणि तो एक्स्ट्रीम प्रत्येक बाबतीत होतो. म्हणजे करिअरच्या बाबतीत वगैरे असं होतं की सतत फेल्युअर येतं, आता मी काही अपेक्षाच ठेवत नाही. सो हे सुद्धा मला असं वाटतं की तुमची ती ना रिॲक्शन येते, ती रिॲक्शनच्या ऐवजी रिस्पॉन्स कसा होईल ते बघावं. म्हणजे मी आता माझ्या बाबतीत काय करते की आता समजा असं झालं करिअरच्या बाबतीत धरू की मला अपेक्षेप्रमाणे मला एखाद्या सेममध्ये नाही मार्क पडले, तर मी रॅशनली विचार करते की ठीक आहे आपलं इथे काय काय चुकलं या सेमला, इथे मे बी वेळ कमी दिला असेल, इथे गायडन्स म्हणजे मी गायडन्स मागायला कमी पडला असेल माझ्या फॅकल्टीकडनं किंवा काय, त्यामुळे इथे माझी चूक झाली, या गोष्टी माझ्या हाताबाहेरच्या होत्या. पण मग मी विचार करते की मी डायरेक्ट या एक्स्ट्रीमला जाणं बरोबर आहे का, की जाऊ देता मी काही अपेक्षा न ठेवता करत राहणार आहे. तर नाही, अपेक्षा मी ठेवणार आहे, पण मे बी त्याची मी डिग्री कमी करीन किंवा असं काहीतरी दुसरे पर्याय शोधेन. ओके, गप्पा चालूच राहणार आहेत, पण ब्रेक घेऊया छोटासा आणि सही ब्रेक नंतर आपण कंटिन्यू करूया. तसंही ब्रेक नंतर आपण गप्पा मारतोय आणि अपेक्षा वगैरे या सगळ्या विषयांवरती बोलू. मला एक ना जस्ट जाणून घ्यायचं आहे की जेव्हा मित्राचं आणि मैत्रिणीचं ओव्हर अपेक्षांनी ब्रेकअप होतं, मी अफेअर बद्दल बोलतच नाही, मी नॉर्मल फ्रेंडशिप रिलेशनशिप्स आर अ व्हेरी रिअल थिंग, खूप डेलिकेट गोष्ट आहे ती. आणि मग त्या ब्रेकअप काहीही कारण पुरतं, कधीतरी ओव्हर अपेक्षा असतात आणि त्यातनं ते ब्रेकअप्स होतात आणि मग त्याच्यातनं ओव्हरकम करणं आणि हील करणं ही प्रोसेस कठीण असते का? हो, म्हणजे ना मला काय वाटतं, तुम्ही जेवढे रिलेशनशिप्सला तुमच्या म्हणजे रोमॅन्टिक रिलेशनशिप्सना जेवढं महत्त्व देता ना
मला तर पर्सनली वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त महत्वाच्या तुमच्या फ्रेंडशिप्स, कारण त्या तुम्हाला माहितीये की त्या टिकणार आहेत आणि त्या असणार आहेत तुमच्यावर, आणि अशाच तुम्ही क्रिएट कराव्यात फ्रेंडशिप्स की ज्या आयुष्यभर टिकतील. करेक्ट आहे. आणि म्हणजे असं होतं आता फॉर्च्युनेटली टचवूड माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे 5वी पासूनची, मुक्ता म्हणून, आमचं खूपच चांगलं आहे. तर आम्ही कायम एकतर आम्ही दोघी ना खूप अशा बोलक्या एकमेकी, तसं काय बघायला गेलं आम्ही एक्स्ट्रोवर्ट्स वगैरे खूप एक्स्ट्रोवर्ट्स असं नाही, पण आम्ही एकमेकींचे मत, एकमेकी आम्ही कशा आहोत हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि आम्ही एकमेकीशी वाटते ते बोलू शकतो. आम्ही अपेक्षांविषयी पण एकमेकींशी कम्युनिकेट करतो. म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे ही की आम्हाला दोघींना सिरीज बघायला खूप आवडते, सगळ्यांनाच आवडतं, फिल्म्स बघायला खूप आवडतात. सो आम्ही असं सतत एकमेकींना रेकमेंड करत असतो की हे बघ तू, हे बघ, हे आजच्याच बघ, हे संपव वगैरे असं. तर ह्यात आमचं बऱ्याचदा असं बोलणं होतं की ही आमची अपेक्षा आहे एकमेकींकडनं की ही गोष्ट त्या व्यक्तीने बघावी. मी एखादी सिरीज सजेस्ट केली तर तिने ती बघावी, कारण त्यातनं मला कळेल की आय मीन टू हर, आय मीन समथिंग टू हर असं. आणि सेम तिचं असतं आणि हे आम्ही बोलतो. सो जेव्हा आम्ही एकमेकींना सांगतो की हे काहीतरी शेअर करतो की हे बघ ते बघ, वी मेक इट अ पॉईंट की आम्ही ते बघतोय किंवा आम्ही ते करतोय, कारण आम्हाला माहिती आहे की एकमेकींकडनंची अपेक्षा आहे. आणि काही अशाही गोष्टी आहेत बरं का, आता आम्ही जरी खूप जीवाभावाच्या मैत्रिणी असलो तरी अर्थात दोन वेगवेगळी माणसं, सो काही गोष्टी आमच्या नाही आहेत सेम किंवा नाही पटतही एकमेकींच्या, पण तेही आम्हाला माहिती आहे, तेही आम्ही कम्युनिकेट करतो की हे तुझं मला नाही पटत, हे माझं नाही, पण ते तू पटवून घ्यावंस ही माझी अपेक्षाच नाही आहे तुझ्याकडनं. इतकं ते सिम्पल असतं. आणि मी म्हणजे इतर मित्रमैत्रिणींचं बघते ना मी की जे शाळेपासून खूप क्लोज असतात आणि मग एका पण नंतर त्यांची मैत्री विरते. तर असं नाही होतं की ऑल ऑफ सडन एका रात्रीत संपली मैत्री, असं नाही. कम्युनिकेशनच गॅप असते, म्हणून म्हणलं ना की असं ऑल ऑफ सडन ती संपली असं नाही होत. वर्षानुवर्ष तुम्ही एकमेकींना सांगत नाही जे काय तुमच्या मनात चाललंय ते, किंवा असं होतं की सेम पेजवर नसता तुम्ही. म्हणजे आता 11वी खूप व्हायचं असतं, 10वी नंतर आम्ही जस्ट जेव्हा नवीन कॉलेजमध्ये गेलो तसं विश्व आपलं मोठं होतं ना आणि नवीन ओळखी होतात. एखाद्याला अपेक्षा असते की नाही ह्या व्यक्तीने फक्त माझ्याशीच बोलावं, मैत्रीण म्हणजे ही मैत्रिणी फक्त माझीच असावी, पण त्या मैत्रिणीला असं असतं की नाही आता मी अजून पण मैत्रिणी करणार आहे, पण ही कम्युनिकेशन गॅप होते की ते एकमेकींशी बोलतच नाही, की तिला असं वाटतंय की अगं तू म्हणजे माझं महत्व कमी होतं असं मला वाटतंय, हेही बोलणं महत्वाचं प्रचंड. आणि मला असं होतं की फ्रेंडशिप्समध्ये इन्सिक्युरिटीज ह्या खूप अंडररेटेड म्हणजे असतात, इट इज अ व्हेरी रिअल थिंग फ्रेंडशिप्समध्ये इन्सिक्युरिटीज, आणि ते सुद्धा तुम्ही बोलणं गरजेचं आहे, जे मी आणि मुक्ता करतो. आणि आम्ही लिटरली असं आम्ही चेक्स घेत असतो, आम्ही दोघी वेगवेगळ्या शहरांमध्ये शिक्षणाच्या दृष्टी, पण ती बँगलोरला असते, पुण्यात असते. सो आम्ही असं लिटरली असे दर एक 2-3 आठवड्यांनी You mean so much to me. I love you. I miss you. I saw your DMs all. I miss you and all. What a bonding was. We keep check of each other. Ki we are on the same page and we mean this to each other. असं आम्ही करत असतो. Correct. But that is something sweet गोष्ट आहे. लांब असून पण आणि ना खरं ही अपेक्षा कम्युनिकेट करणं ही खूप इझी गोष्ट आहे माहितीये का. तुम्ही किती एक्स्ट्रोवर्ट असा इंट्रोवर्टला काही फरक नाही पडत. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही बोलून दाखवा. समजा समोरचा माणूस म्हणला की नाही हे मला नाही पटत, मिडल ग्राउंड वर या, काहीतरी एक मध्य काढा. मला तेच विचारायचं होतं की तोडण्यापेक्षा मला ह्या भावना आहेत, तुला ह्या भावना आहेत, ओके, पण आपण ते नातंच तोडण्यापेक्षा आपण कुठेतरी मध्यस्थ त्याच्यात गाठूया की ओके समोरचा माणूस सुद्धा समजून घेत असतो आणि या अपेक्षाच असतात. रिलेशनशिप मध्ये ते खूप होतं की हे तू पूर्ण नाही करू शकत आहेस ना, मग या रिलेशन म्हणजे तोडूया. छोट्या गोष्टी तोडायला जातात. नाही साधं की एखाद्याची अपेक्षा असते रोज रात्री फोन करावा, एखाद्या दिवशी नाही फोन केला गेला किंवा दुसऱ्याला वेळच नसेल, इट लीड्स टू ब्रेकअप. क्लिअर करणं एक्झॅक्टली. कुठलीही गोष्ट बोलून सॉर्ट आउट होण्यासारखी असते असं मला वाटतं. ऍटलीस्ट तुम्ही मध्य तरी गाठू शकता. करेक्ट आहे. पण थोडं आपण थोडे हवे आलो विषयाकडनं, पण बिकॉज हे गरजेचं पण होतं.
एखाद्याला एखाद्याबद्दल टू अ एक्सटेंट खूप काही वाटतं आहे, पण एखाद्याला नाही वाटत आहे. पण म्हणून त्या माणसाला तोडणं आणि त्याच्या अपेक्षा पूर्ण डिक्लाइन करणं, त्याने एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते, मैत्रीमध्ये म्हणते मी, किंवा त्याने त्याच्यातनं कोप कसं करावं, किंवा एक सुदनिंग आपण म्हणतो हिलिंग प्रोसेस काय आहे ती हिलिंग प्रोसेसची. कारण ते खूप वेदना असतात त्या गोष्टीच्या, की आपली आवडती मैत्रीण, आपला आवडता मित्र याने पूर्णपणे आपल्याशी कम्युनिकेशन तोडलेलं आहे. तर त्या हिलिंग प्रोसेस काय असते त्या गोष्टीची, कशी असावी असतेपेक्षा सुद्धा, की तू खूप ही कॉम्प्लिमेंट आहे माझ्याकडनं तुला, की खूप विचारी आहेस आणि तू मन प्रत्येकाचं राखतेस. जी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येते त्या व्यक्तीला त्या क्षणी न्याय देणं तुला खूप महत्त्वाचं आहे. मी ऐकते त्या व्यक्तीचं, तिला काय म्हणायचंय आणि मग मी माझा मुद्दा मी हे कारण छोट्याशा गोष्टीतनं सांगते, की फोनवर बोलताना तू ते ठरवलेलं असतंस की अस्मितासाठी मी हा 1 तास ठेवलेला आहे. सो आय नो की मला तुझ्याशी गप्पा मारायच्या. दिस इज नॉट अ बॉन्डिंग की ज्याची मला मज्जा येते खूप, की एक महत्त्व देणं जे असतं, तर ते कुठेतरी प्रत्येकाने एकमेकांना द्यायला हवं ना डे टू डे मध्ये. त्याच्यात हिलिंग काय करायचं, एखादा खूपच मोडून निघाला आपण म्हणतो, कारण प्रत्येक जण आपलं इतकं स्ट्रॉंग, आपलं इतकं सटल, आपलं इतकं उदात्त विचारांचा नसतो की ठीक आहे ओके समोरच्याला स्पेस देऊया, कदाचित ती व्यक्ती परत येईल, हाही विचार करण्यात अगं मोडकून निघतात लोक. हो, माझ्या बाबतीत झालंय की कितीतरी असे मित्रमैत्रिणी आहेत की नाही ते पुढे म्हणजे फ्रेंडशिप वर्कआउट झाली. मी असं तेव्हा ऑफकोर्स तेव्हा खूपच त्रासच होतो, म्हणजे ब्रेकअप एवढंच ते हर्ट फिलिंग असतं ते. पण मला असं वाटतं की तुम्ही ना, म्हणजे हे पहिली स्टेप तर येतेच की ब्लेम करणार आहे त्याच्यामुळे झालं आणि हे ते, पण इफ यू गेट पास दॅट, मला असं वाटतं की तुम्ही इंट्रोस्पेक्ट करून बघावं आधी, की म्हणजे टाइमलाईन बघा ना की ओके एवढे दिवस आपलं काहीतरी गणलं होतं, यात मी काय काय वागले, ह्यात समोरच्यानी काय काय रिॲक्शन दिली, त्याच्यावर मी काय काय रिॲक्ट झाले, आणि मला आता रॅशनली विचार करून कॉन्शियसली बघून असं वाटतं की इथे मी चुकलो. आणि अपेक्षांच्या बाबतीत आपण म्हणलं तसं की ही माझी अपेक्षा अननेसेसरी होती. नाही, पण मैत्रीत अगं सई मला हे विचारायचंय, अपेक्षा या विषयावरच मी आहे अजूनही या नोटवर, फक्त थोडं थिन लाईन वरती आहे की तुझी माझी घट्ट मैत्री आहे, पण मी जर तुला आरसा दाखवला की दिस इज समथिंग रॉंग हा सई, किंवा हे मला थोडंसं फिशी वाटतं आहे गोष्ट, पण तुझी अपेक्षा असते की मी फिशी पण बोलायचं नाही, पण अपेक्षा म्हणजे त्याच्यावर मला यायचंय की काय तेच इंट्रोस्पेक्ट करणं, की तुम्ही विचार करा की हे दुसऱ्याची तुला वाईट काहीच सांगायचं नाही, मी सगळं छान सांगत राहायचं आणि तरच ती फ्रेंडशिप टिकणार आहे. ही अपेक्षाच अनरिअलिस्टिक आहे. कारण फ्रेंडशिप म्हणजेच तुम्ही एकमेकांशी चांगलं वाईट कौतुक वाईट बोलणं सगळं करू शकता. खरंय, पॉडकास्ट बदलत चाललंय फ्रेंडशिप कडे, अपेक्षा नाही, पण दॅट इज बेसिक की जे आपण खूप काळ आपण मित्रमैत्रिणींबरोबरच असतो. मला अजून एक असं वाटतं की जेव्हा असं होतं की अनरिअलिस्टिक अपेक्षा असतात किंवा तुम्हाला कळत नाही की तुमची ही अनरिअलिस्टिक अपेक्षा आहे, तेव्हा सगळ्यात सोपा मी एक्सरसाइज करते, इव्हन म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या नात्यात सुद्धा मला स्वतःला त्या दुसऱ्या व्यक्तीच्या शूज मध्ये आणि म्हणजे ठेवते आणि सोपा प्रश्न विचारते की समोरच्या व्यक्तीने मला हे सांगितलं असतं तर मी केलं असतं का, इतकं सिंपल. आणि त्याचं उत्तर नाही असं असलं तर मला कळतं की ओके ही अनरिअलिस्टिक अपेक्षा आहे. त्याचं उत्तर हो असं असलं असतं तर मग माझंही होतं की अरे मी करू शकते, तर मग ही माझी अपेक्षा आहे. अगेन अपेक्षा आहे की मी जर तेवढं इनपुट देऊ शकते तर तू नाही देतेस, तर ती माझी अपेक्षा आहे आणि ती चुकीची आहे कदाचित त्या व्यक्तीसाठी. पण सगळ्यात सोपं आहे की एम्पथाइज करा, तुम्ही त्या व्यक्तीच्या शूज मध्ये जाऊन बघा, तुम्ही ते केलं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची अपेक्षा ठेवा. तर स्वभावांचा पण हा एक फरक असतो. एम्पथाइज करण्यावर मी थोडं स्वभावात दुसते की इफ आय एम व्हेरी इमोशनल अँड यू आर व्हेरी प्रॅक्टिकल, तर त्या अप्रोच मध्ये आणि अपेक्षांमध्ये पण फरक पडतो का? पण अगेन एम्पथी आणि प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशनॅलिटीचा काही संबंध नसतो ना. एम्पथी इज समथिंग यू नीड टू हॅव. तुम्ही प्रॅक्टिकल असा नाही तर इमोशनल. मी प्रॅक्टिकल आहे पण माझा समजा बॉयफ्रेंड इमोशनल आहे, तर मी हे आधी एक्सेप्ट केलं पाहिजे ना की ओके आम्ही आधी वेगवेगळे आहोत, इमोशनल तो आहे, मी असा विचार करतो तो असा विचार करतो, पण तो असा का विचार करतोय, मग तो असा विचार करतोय तर ह्याच्यावर सोल्युशन काय. अपेक्षांमध्ये मला असं काय वाटतं की ना तुम्ही प्रॉब्लेम ओरिएंटेड पेक्षा सोल्युशन ओरिएंटेड जास्त विचार केला पाहिजे.
ठीक आहे फाईन, तुझी ही अपेक्षा आहे, माझी ही अपेक्षा आहे, आता काय हे नसतं बऱ्याच. आता काय पेशन्स आणि मुळात ते सोल्युशन काढायला बसणं हाच मुद्दा कमी असतो बऱ्याचदा, की इतका विचार करून सोल्युशन काढायला. आणि ब्रेन गेम करतच सुटतात ना, की नाही माझी अपेक्षा ती पूर्ण नाही केली, संपलं, कट. असं नाही, पुढे काय याच्यावर बोला, नाही सोल्युशन ओरिएंटेड विचार. पण असं कधी होतं की एखादी मैत्री तुटली आहे आणि किंवा एखाद्या XYZ सिच्युएशन मध्ये आपला अपेक्षा भंग झालेला आहे आणि अगेन परत तीच सिच्युएशन आपल्यासमोर उभी राहते, तेव्हा आपला अप्रोच बदलावा का बदलू नये? मैत्रीच्या बाबतीत बदलावा. कारण म्हणजे इतका पण बदलू नये की तुमचं सेल्फ रिस्पेक्ट जेप्रेडाइज होईल, पण इतर तुमच्या आयुष्यातल्या फ्रेंडशिप्स टिकण्यासाठी जेवढा गरजेचा आहे तेवढा बदलावा. अशाच गप्पा चालू राहणार आहेत. आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि परत बोलूया. छान गप्पा चालल्यात आपल्या अपेक्षांवरती. ऐक ना, आपण आता काहीतरी एक मुद्दा अगं ऑफ स्क्रीन डिस्कस केला असेल, अपेक्षा आणि इमोशन्स त्याच्यावरती, की जसं मला वाटतं की सई माझी बेस्ट फ्रेंड आहे, पण सईची ऑलरेडी बेस्ट फ्रेंड एक आहे ना. अशा वेळेस सईच्या सिच्युएशन मध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांनी त्या व्यक्तीला हुडवून लावायचं का, काय असतं नाही, अपेक्षा आहेत ना या छोट्या छोट्या. मला रिस्पेक्ट आणि ऍक्सेप्टन्स या दोन गोष्टी आहेत. रिस्पेक्ट तर तुम्ही इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग रिस्पेक्ट ठेवलाच पाहिजे, आणि ऍक्सेप्टन्स असा की आता कुठलेही एखाद्या नात्यात दोन व्यक्ती असतात, असं दरवेळेलाच होत नाही की त्यांच्या सेम अपेक्षा असतात एकमेकांकडनं. मे बी माझी तुझ्याकडनं एक असेल आणि तुझी माझ्याकडनं वेगळी असेल, ती मॅच नाही होते. पण हा दोघींनाही ऍक्सेप्टन्स असला पाहिजे की ओके फाईन, इथे आपल्या अपेक्षा डिफर करतायत, बट वी विल मेक आर वी विल गिव्ह आर 100% टू मेक शुअर की आपण त्या पूर्ण करतोय. आणि नाही झाले तरी इट्स ओके, हा पण ऍक्सेप्टन्स असला पाहिजे असं मला वाटतं. की ओके नाही कप्पू कम्प्लीट होत आहेत का, फाईन, मग आता काय करूयात की ज्यांनी मिडवे आपण येऊ शकतो. आपण त्याच्यावरच येतो पुन्हा एकदा. सही आपण अंतर्मनाच्या गोष्टी करतोय, ते आपलं पॉडकास्ट आहे, आणि इनर व्हॉइस, अपेक्षांचा एक इनर व्हॉइस असतो स्वतःकडनं, आणि तो एक ना असा इमोशनल टच असतो त्या गोष्टीचा. आपण कितीही रॅशनल असलं, कितीही काही असलं तरी तो कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये काय खेळ चालतो त्याचा. हो, आणि स्वतःकडनंच्या अपेक्षा ह्या तर म्हणजे किती ओव्हरथिंक करायला गेलं तर त्या एवढ्या एक्स्ट्रीमला जाऊ शकतात. हो, नाही त्याच्यातनं कधी कधी वाईट पाऊल उचललं जाऊ शकतं, आणि त्या अनरिअलिस्टिक असतात ग बऱ्याच स्वतःकडनंच्या अपेक्षा. म्हणजे आपण वी आर टू हार्ड ऑन आवरसेल्व्स असं वाटतं मला, की आपल्याला आपल्या ॲबिलिटीज माहिती असतात आणि आपण त्या पुश करण्याचा प्रयत्न करत असतो. हे इतरांच्या बाबतीत पण होऊ शकतं, आपल्याला माहिती असतं समोरचे लिमिटेशन्स काय आहे, पण आपण पुश करतो. आपण पुश करतो. स्वतःच्या बाबतीत जास्त होतं की वी आर टू हार्ड ऑन आवरसेल्व्स. असं होतं की अगं जरा ठीक आहे, नाही झालं हे तुझ्याकडनं कंप्लीट तरी इट्स फाईन. परीक्षांच्या बाबतीत सुद्धा नाही मार्क पडले ह्या सेमेस्टर, इट्स फाईन, इट्स नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. असं खूप होतं. मला असं वाटतं की स्वतःकडनंच्या अपेक्षांमध्ये आपण इतक्या म्हणजे स्वतःकडनंच्या असलेल्या यात आपण इतकी गुरफटून जातो की आपण स्वतःलाच एम्पथाइज करायला कमी पडतो. किंवा कदाचित आपण रिझन शोधतो, या सगळ्या गोष्टींचे रिझन शोधतो की वाय हे असं झालं असं. म्हणजे मी कॉमन माणसांबद्दल म्हणते, जसं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये तो खेळ चालतो सगळ्या अपेक्षांचा, कंटिन्युअस चालू असतो आणि तो खेळ सगळा. तर ह्याच्यात स्मार्ट गोल्स काय असतात? हा, म्हणजे आता मी जेव्हा माझ्याकडनं स्वतःकडनं एस्पेशली करिअरच्या बाबतीत किंवा परफॉर्मन्सच्या बाबतीत अपेक्षा ठेवते, तेव्हा मी स्मार्ट गोल्स ठेवते माझे. स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, ॲक्सेसिबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. हे या 5 मध्ये तुम्ही तुमच्या अपेक्षा स्वतःकडनंच्या डिवाइड केला ना, तर आय थिंक इट विल बी इझियर फॉर यू टू ऍक्च्युअली इम्प्लिमेंट इट किंवा कम्प्लीट इट. सो कायम मी ह्या 5 मध्ये ते डिवाइड करते आणि इट इज वर्किंग फॉर मी सो फार. सो मला पण असं सगळ्यांनी तुम्ही ट्राय आउट करून बघावे की असं आपण केलं तर आपणच स्वतःचं बर्डन थोडं कमी करतो. ऍक्च्युली अपेक्षांची सुरुवात
हे समोरच्या माणसापेक्षा आपण स्वतः करायला हवं. आणि नुसतं स्पेसिफिक म्हणायला गेलं तर स्मार्ट मधलं वेग असं ठेवलं की नाही मला ना चांगले मार्क पाडायचे असं नाही. तू त्याला स्पेसिफिक जोडलंस की ओके मला 90% पुढे, की तुझ्या डोक्यात ते क्लिअर होतं ना की ओके 90% पुढे मार्क पडणे माझी अपेक्षा आहे, त्या दृष्टीने मग मी आता प्रयत्न करेन. मेजरेबल या काळात मी ते कम्प्लीट करीन, या अमाऊंट मध्ये मी ते कम्प्लीट करीन. हे रिअलिस्टिक आहे का हे आपण स्वतःला विचारतो या स्मार्ट गोल्स मध्ये. की 3 महिने दिलेत परीक्षेला आणि मी म्हणते की माझा वर्षभरात काहीच अभ्यास झाला नाही आणि मी म्हणते की मी पहिली येईल, हे रिअलिस्टिकच नाही. करेक्ट आहे. म्हणजे हे परीक्षेच्या बाबतीत असं नाही, पण तिने जे स्मार्ट गोल्स दिलेत ते आपण सगळ्या रिलेशन्स मध्ये सगळ्या बाबतीत ते वापरले पाहिजेत असं मला वाटतं. सो अशा छान छान गप्पा आपण परत परत मारत राहणार आहोत वेगवेगळ्या विषयांवरती. तर अशाच गप्पा आपण पुन्हा पुन्हा मारणार आहोत ना सई. येस. आपल्या लोकांकडनं काय अपेक्षा आहेत तर त्यांनी लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज हे जे काही कम्युनिकेशन ऐकलं आपल्याकडनं त्यांच्या अपेक्षा आपल्याबद्दल काय आहे त्या क्लीन अँड क्लिअर आपल्याला कळाव्यात, त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याशी संपर्क करावा. येस. आणि या नोटवरती आपण आजचा भाग थांबवतो.